अचेतन मनाच्या उपचारक शक्तीवरील माझे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला तीव्र असा नेत्ररोग झालेला होता. आणि त्याला त्याच्या डोळ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याच्यावरती एक जोखमीचं असं ऑपरेशन करावं लागेल, अन्यथा त्याची दृष्टी तो गमावू शकतो. आता प्रार्थनेचा वैज्ञानिक पाया त्यांनी या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या व्याख्यानामधून जाणून घेतलेला होता आणि त्याला त्याचा वापर करण्याची इच्छा होत होती. तेव्हा तो स्वतःशीच म्हणू लागला की माझ्या अचेतन मनाने माझे डोळे बनवले आहेत आणि त्यांना तोच बरा करू शकतो. म्हणजेच माझ्या सबकॉन्शियस माइंडला माझ्या डोळ्यांना कसं बरं करायचं हे चांगलंच माहिती आहे. तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ध्यानमग्न तंद्रीच्या अवस्थेत गेल्यावर तो आपले लक्ष एकाग्रतेने त्याच्या नेत्रचिकित्सकावरती केंद्रित करायचा आणि तो कल्पना करायचा की त्याचे जे डॉक्टर आहेत ते त्याच्या समोर बसलेले आहेत, ते त्याचा रिपोर्ट चेक करतायत, त्याचे डोळे चेक करता आहेत आणि ते म्हणतायत की अरे वा, चमत्कार घडला, तुझे डोळे तर आपोआप बरे झालेले आहेत, आता कुठल्याही ऑपरेशनची तुला गरज नाही, तुझी दृष्टी अगदी चांगली आहे. हे व्हिज्युअलायझेशन सुद्धा तो त्या अफर्मेशनच्या जोडीला करायचा आणि प्लस तो अफर्मेशन आत्ताच आपण पाहिलं तसं तो रोज स्वतःशी काय म्हणायचा की माझ्या अवचेतन मनानेच माझ्या डोळ्यांची निर्मिती केलेली आहे आणि त्यांना कसं बरं करायचं हे त्यालाच